नमस्कार मित्रांनो, वाडीकर गायडन्स पॉईंटमध्ये आपले स्वागत. काल पोलीस भरती सराव पेपर झाला, त्याची ॲनालिसिस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, गणिताचा पेपर त्याचे उत्तर कसे आले या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण पाहणार आहोत. पहा मित्रांनो, पहिला प्रश्न होता 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत. पर्याय पहा. पहिला पर्याय होता 20, दुसरा 22, तिसरा 24 आणि चौथा 25. तर 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या ह्या 25 आहे आणि संयुक्त संख्या 74 आहे. आणि 1 ही संख्या ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही. तर 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती मग? तर 25. 1 ते 50 पर्यंत जर विचारल्या तर एकूण मूळ संख्या किती? त्यामध्ये 15. आणि 51 ते 100 मध्ये 10. आणि 1 ते 100 मध्ये जर विचारल्या तर एकूण किती? 25. आणि संयुक्त संख्या आहे 74. आणि 1 ही अशी मूळ संख्या आहे जी संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्याही नाही. त्यानंतर 54वा प्रश्न पाहूया. 200 म्हणजे 0.4 चे किती पट? 200 म्हणजे 0.4 चे किती पट? पट म्हणल्यावर गुणाकार. x बरोबर, आता ही क्रिया करावी लागेल आपल्याला. 200 इकडे गुणिला आहे, डावीकडे आल्यावर भागीला जाईल. 200 भागीला 0.4. आता हा पॉइंट, छेदातला पॉइंट उजवीकडे न्यायचा असेल तर हा पॉइंट उजवीकडे न्यायचा आहे, म्हणजे 4.0. तर पॉइंट इथे न्यायचा आहे तर आपल्याला अंशात एक 0 वाढवावा लागेल. 4 1 4 आणि 4 जर 2000 ला भाग दिला तर उरतात 500. म्हणजेच इथे किंमत किती आली x ची? 500. इथे 200 चे 0.4 पट किती पट? तर 500 पट. 55वा प्रश्न पहा मित्रांनो. कोणत्या संख्येचा 45% म्हणजे 540 होय? आता हे सोडवायचं कसं गणित पहा. कोणत्या संख्येचा म्हणजे x संख्या घेऊ आपण, त्याच्या 45% 45% म्हणजेच 540 होय. टक्के म्हणल्यावर आपण काय घेतो? खाली छेदात 100. पहा 540 गुणिला इथे 45 जे आहे, 45 छेद 100 जे आहे ते उजवीकडे आले तर 100/45 होईल. पहा आता 9 1 9 5 45 आणि 9 6 54, 60 उत्तर आलं इथे. 9 जर याला 554 ला जर बघितलं 60 येते आणि 9 45 ला होईल 5. नंतर 5 1 5 आणि 5 जर 100 ला बघितलं तर 20. म्हणजे 60 गुणिला 20 म्हणजे 6 दुनी 12 आणि 2 0 1200. म्हणजे कोणत्या संख्येचा 45% 540 होईल? तर 1200 या संख्येचा 45% म्हणजे 540 होईल. इथे उत्तर काय येईल मित्रांनो? तर 1200. त्यानंतर 56वा प्रश्न पहा. 1 बिलियन म्हणजे किती? 1 बिलियन म्हणजे पहा, पहिला पर्याय 1 करोड, दुसरा पर्याय 10 करोड, तिसरा पर्याय 100 करोड आणि चौथा पर्याय 100 लक्ष. तर 1 बिलियन म्हणजेच किती? 100 करोड. आणि 1 मिलियन म्हणजे किती? तर 10 लाख. पहा बिलियन आणि मिलियनचा फरक लक्षात द्या. 1 मिलियन म्हणजेच 10 लाख आणि 1 बिलियन म्हणजेच 100 करोड. हे दोन संज्ञा लक्षात ठेवा. 1 मिलियन 10 लाख आणि 1 बिलियन म्हणजे 100 करोड. 57वा गणित पहा मित्रांनो. 10% दराने 4200 रुपयाचे 2 वर्षात चक्रवाढ किती होईल? आता काय विचारलंय आपल्याला? चक्रवाढ विचारलंय. चक्रवाढाचं सूत्र पाहूया. चक्रवाढ व्याज बरोबर P
कंसात 1 अधिक r अपॉन 100 आणि कंसाचा वर्ग किती n. आता पाहूया आपण पी ची किंमत. मुद्दल किती होतं तर 4200 रुपये. दर किती आहे 10 आणि n म्हणजे मुदत किती आहे 2 वर्ष. 4200 इथे पहा 100 एक 100 आणि 10 110 110 छेद 100 चा वर्ग. 4200 शून्य शून्य कटले म्हणजे 11 गुणिला 10 चा वर्ग. 11 गुणिला 10 चा वर्ग. 4200 गुणिला 11 गुणिला 10 11 गुणिला 10 शून्य शून्य कटले म्हणजेच 11 गुणिला 11 121. 42 गुणिला 121 42 गुणिला 121 उत्तर किती येईल मित्रांनो 5082. 5082 आणि पहिलं मुद्दल किती होतं तर 4000 सॉरी 4200. आता 4200 हे मुद्दल होतं आणि व्याज चक्रवाढ व्याज किती व्हायला तर 5082. यामधील जो फरक आहे तो म्हणजे व्याज. तर किती लागेल व्याज तर 5082 मधून 4200 गेले तर 882 राहिले. आता पर्याय पाहूया 882. 58 गणित पहा. एक शेअर 440 रुपयाला विकत घेतला तर त्या कंपनीने 110 रुपये लाभांश दिल्यास उत्पन्नाचा दर किती. अतिशय सोपा प्रश्न पहा. 110 रुपये लाभांश दिला 440 रुपयाला तर दर विचारला म्हणजे टक्के विचारले गुणिला 100. जेव्हा टक्के काढायचे असतात तेव्हा आपण गुणाकार करतोय म्हणजेच इथे किती पहा शून्य शून्य कटले 11 एक 11 11 चौक 44. 100 छेद किती राहिला 4 म्हणजेच 100 ला जर 4 ने भागितला तर उत्तर किती 25% तर त्या 440 रुपयाला विकत घेतलेला शेअर आणि त्या कंपनीने जर 110 रुपये लाभांश दिला तर किती टक्के व्हायले तर 25% लाभांश मिळाला. जर दोन संख्याचा मसावी 15 आणि लसावी 825 असेल त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. तर पहा पर्याय 175 दुसरा 165 तिसरा 105 आणि चौथा आहे 75. आता गणित सोडवायचं कसं मोठी संख्या विचारली तर लसावी छेद मसावी. लसावी किती दिलेला आहे 825 छेद 15 म्हणजे त्याचं उत्तर किती येईल मित्रांनो 55. आता 55 चे फॅक्टर पडायचे अवयव पडायचे 11 5 55. यामधला आपल्याला मोठी संख्या विचारली म्हणजेच 11 हा मोठा अवयव झाला. 11 गुणिला मसावी न गुणायचं असते. मसावी किती आहे 15 म्हणजेच 11 गुणिला 15 11 5 55 उरले 5 11 एक 11 11 5 16 165 ही मोठी संख्या होईल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60. 10.5 गुणिला 10.5 वजा 1.5 सॉरी 15 गुणिला 10.5 अधिक 7.5 गुणिला 7.5 भागिला 10.5 वजा 7.5. आता हे एवढं मोठं गुणाकार करायचा म्हटलं तर खूप वेळ लागेल. याचं हे जे आहे याला आपण असं लिहू शकतो 10.5 अधिक 7.5 चा वर्ग. पहा याला कसं लिहू शकतो आपण 10.5 इथे सॉरी वजा आहे इथे वजा. याला असं लिहू शकतो पहा 10.5 गुणिला 10.5 आणि याचे दुप्पट झाले 7.5 चे दुप्पट 15 गुणिला 10.5 7.5. याचं एक्सप्लेनेशन कसं एक्सपांटेशन असं होईल. म्हणजेच इथे काय येईल मग आता 10.5 वजा 7.5. आता 10.5 वजा 7.5 आणि 10.5 वजा 7.5 हे इथे 2 आहे इथे 1 आहे म्हणजेच कटले
तर किती राहिले 10.5 वजा 7.5 म्हणजेच किती उत्तर येईल 10.5 मधून 7.5 गेले तर 3. परंतु एवढं मोठं गणित करण्यापेक्षाही सरळ सरळ एक टेक्निक असते शक्यतोवर की जे खालचे असते ना छेदातले याची वजाबाकी करायची. इथं जर अधिक असेल तर बेरीज करायची, इथे जर वजा असेल तर वजाबाकी करायची. इथे वजा दिलेला आहे म्हणजेच इथे 10.5 मधून 7.5 गेले तर 3. अशा पद्धतीने सुद्धा गणित इथे. परंतु शक्यतोवर असे गणित याच टाईपचे राहतात की इथे जर अधिक असेल तर 10.5 आणि 7.5 म्हणजे 18 येईल, पण इथे वजा जर असेल तर इथे वजा. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येईल. 61 नंबरचं गणित पाहूया. 200 अधिक 200 भागीला 200. आता आपण नियम पाहिला कंचे भागू बेव, तर भागाकार पहिले करतो. 200 ला 200 ने भागितलं तर उत्तर किती येईल मित्रांनो 1. आणि 200 अधिक 1 पहा याचा भागाकार किती येईल 1. 200 भागीला 200 म्हणजे किती 1. आणि 200 अधिक 1 म्हणजे किती मग 201. पर्याय क्रमांक 3. 62 नंबरचं गणित पाहूया. 72 भागीला 6 अधिक 2 गुणिला 2. आता हे गणित सोडवायचं कसं पहा. पहिले क्रिया कोणती करावी लागेल आपल्याला भागाकार. 72 भागीला 6 म्हणजेच किती उत्तर येईल 12. अधिक 2 गुणिला 2 किती झाले 4. 12 आणि 4 16. पर्याय क्रमांक 2. पहा भागाकार पहिले नंतर गुणाकार आणि दोन्ही क्रियेची इथे बेरीज आहे. अशा पद्धतीने उत्तर किती येईल आपलं 16. पहा मित्रांनो 63 गणित. खालील त्रिकोणाच्या बाजूची लांबी दिली त्यावरून त्रिकोण रचना कोणत्या याची होईल. पहा हे गणित वेगळ्या पद्धतीचे आहे आणि 6व्या वर्गातलं गणित आहे मित्रांनो. 6व्या वर्गात एक धडाच आहे, त्या अनुषंगाने हा प्रश्न टाकला गेला आणि हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच जणांना नवीन वाटला. परंतु लक्षात ठेवा की कोणत्याही त्रिकोणाचे बाजू महत्वाचे असतात आणि सर्वात मोठी जी बाजू दिलेली असते, आता पहा या गणितात 17 आहे, तर उरलेल्या दोन बाजू आहेत याची बेरीज ही या 17 पेक्षा मोठी असायला पाहिजे. उरलेल्या 2 बाजूची बेरीज या जी मोठी बाजू आहे त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. 7 आणि 8 किती व्हायले 15 आणि हे 17 आहे म्हणजे मोठं कोणते झाले तर ही मोठी असायला पाहिजे, परंतु छोटी आहे. इथे पहा सर्वात मोठी बाजू 18. 11 आणि 5 किती झाले 16. ही मोठी, याच्यापेक्षा मोठी बाजू झाली नाही. त्यानंतर इथे सर्वात मोठी बाजू कोणती आहे तर 15 आणि या 4 आणि 9 किती झाले तर 13. 15 पेक्षा 13 मोठे झाले का नाही, परंतु 15 पेक्षा इथे 13 मोठे. आता पहा इथे पहा सर्वात मोठी बाजू कोणती आहे 15. जी मोठी बाजू आहे उरलेल्या 2 बाजूची बेरीज पहा किती झाली 35. म्हणजेच 25 पेक्षा 35 काय आहे मोठे, म्हणजे ही त्रिकोण रचना होईल, बाकीच्या होणार नाही. पहा इथे हा मोठा झाला, इथे सर्वात मोठी बाजू 18 होती तर हाच मोठा झाला, इथे सर्वात मोठी बाजू 15 होती तर 15च मोठा झाला. उरलेल्या 2 बाजू जे राहतात ह्या जी मोठी बाजू आहे त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. पहा 15 आणि 20 35. अशा पद्धतीचे सुद्धा गणित विचारू शकतात. त्यामुळे असे गणित तुम्ही लक्षात ठेवा, वहीत नोंद करून घ्या आणि नियम लिहून घ्या आणि आवर्जून 6व्या वर्गाचं पुस्तक पहा. 64 उदाहरण पहा मित्रांनो. x बरोबर 2 y बरोबर 3 हे खालीलपैकी कोणत्या समीकरणाची उकल आहे. पहा उकल म्हणजे काय की दोन्ही बाजू समसमान असतात, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, यातली कोणती या किंमत टाकल्यावर हे समीकरण यापैकी कोणती योग्य राहील. तर पहा इथे आपल्याला किंमत टाकायला लागेल. x बरोबर 2 जर टाकली, तिसरं उदाहरण पाहूया आपण. 4x 2y बरोबर 2. आता 4 x ची किंमत किती आहे 2 वजा 2. आता y ची किंमत किती आहे 3 बरोबर 2. पहा 4 दोन्ही 8, 3 दोन्ही 6 बरोबर 2. म्हणजे 8 मधून 6 गेले किती राहिले तर 2 राहिले. पहा हे दोन्ही बाजू काय आहे
समसमान आहे, म्हणजे ही समीकरणाची काय झाली, उकल झाली. याचं उत्तर काय राहील मग, पर्याय क्रमांक 3. उकल म्हणजे काय की समसमान बाजू असल्या पाहिजे, डावी बाजू आणि उजवी बाजू जर किंमत टाकल्यानंतर समसमान असेल, सारख्या असतील, तर ती समीकरणाची काय, उकल आहे. 65 उदाहरण पहा मित्रांनो. वर्तुळाचा परिघ 220 सेमी आहे, तर त्रिज्या किती. आता परिघ बरोबर काय राहते, परिघ बरोबर 2πr. 2πr 2 गुणिला पायची किंमत 22/7 गुणिला आर किती, आर काढायचा आपल्याला, आणि परिघ किती 220. क्रिया करा आता. पहा 220 22 दुनी 44, हे 44 कुठे येईल, छेदात येईल, आणि अंशात 7. 44 एक 44 आणि 44 पंच 220. इथे उत्तर किती येईल मग, 5 गुणिला 7 बरोबर आर, म्हणजे 35 बरोबर आर, म्हणजे त्रिज्या किती, तर 35. परिघाचं सूत्र 2πr हे लक्षात ठेवा, आणि जर व्यास दिला असेल तर πd हा सूत्र वापरा. परिघाचं परिघाचं सूत्र πd कधी वापरायचं, व्यास दिला असेल तर, आणि त्रिज्या जर दिली असेल तर 2πr. हे दोन सूत्र महत्वाचे आहेत. 66 नंबरचं उदाहरण पहा मित्रांनो. अथर्वांनी मार्च महिन्यात पहिल्या दिवशी 1 रुपया, दुसऱ्या दिवशी 2 रुपये, तिसऱ्या दिवशी 3 रुपये अशी बचत केली, तर मार्च महिन्यात किती बचत झाली. आता मार्च महिन्यात किती बचत झाली हे काढण्यासाठी मार्च महिन्याचे दिवस किती असतात, तर 31. आपल्याला मार्च महिन्याचे पूर्ण बचतीचे दिवस काढायचे असले तर पहा, n फॉर्म्युला लक्षात असू दे, पूर्ण संख्येची बेरीज करायची, 1 ते 31 पर्यंतची बेरीज करायची आहे. मग 1 ते 31 संख्येची बेरीज करायची असेल तर n अधिक 1 छेद 2 हे सूत्र महत्वाचं असू द्या, की कोणत्याही संख्येची बेरीज जर करायची असेल तर 1 पासून 31 पर्यंत बेरीज करायची आपल्याला. तर इथे पहा n किती आहे, तर 31. टोटल किती आहे मार्च महिन्यात दिवस, 31 दिवस, आणि 31 अधिक 1 म्हणजेच इथे छेद 2. 31 अधिक 1 म्हणजे किती, 32 छेद 2. बे एक बे, आणि 32 ला जर 2 न भागितलं तर किती येते, 16. म्हणजे 31 गुणिला 16 येईल. पहा 16 एक 16, उरला 1, 16 त्रिक 48, 48 आणि 1 49, म्हणजे 496 रुपये बचत होईल, आणि पर्याय क्रमांक किती आहे, तर 4. प्रश्न पहा मित्रांनो. पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. पहिला ऑप्शन पहा 2015, दुसरा आहे 3610, तिसरा आहे 1296, आणि चौथा आहे 1648. आता वर्गसंख्येच्या एकक स्थानी नेहमी 0, 1, 4, 6, 9 असतात, आणि वर्गसंख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 ही कधीच नसतात. आता ऑप्शन मध्ये पहा, पर्याय क्रमांक 4 एकक स्थानी 8 आहे, म्हणजे हा ऑप्शन आपला कॅन्सल झाला. नंतर पूर्ण वर्ग संख्या पहा, जर एकक स्थानी 0 असेल, एकक स्थानी 0 असेल तर दशक स्थानी सुद्धा 0 असते. पहा एकक स्थानी 0 आहे पण दशक स्थानी 1 आहे, हा सुद्धा ऑप्शन कटला. त्यानंतर वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 जर असेल तर दशक स्थानी 2 असते. 5 आहे पण दशक स्थानी 1 आहे, हा सुद्धा ऑप्शन आपला कट झाला. म्हणजेच राहिला कोणता, तर 1296 ही पूर्ण वर्ग संख्या असेल. इथे कोणत्याही पद्धतीचं गणित न करता आपल्याला फक्त निरीक्षणावरून सांगायचं असते, आणि अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन कट करून जे उरते ते पूर्ण वर्ग संख्या राहील. 68 उदाहरण पाहू मित्रांनो. 3375 या संख्येचे घनमूळ किती, तर 3375 या संख्येचे घनमूळ 15 आहे. आणि घनमूळ संदर्भातील कोणतीही अडचण असल्यास माझा व्हिडिओ पहावा, आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर 69वा प्रश्न पहा. मारुती महादू मधुकर यांनी 36,000 रुपये 4/3, 3/2 या प्रमाणात वाटून घेतले तर मधुकरला किती रुपये मिळतील. पहा मित्रांनो, 36,000 रुपये
किती जणात वाटून घेतले? 3 जणात. म्हणजे 4x 3x आणि 2x याची बेरीज किती झाली? 9x बरोबर 36,000. म्हणजे इथे x बरोबर 36,000 भागिले 9. इथे उत्तर येईल x बरोबर 9 चोक 36 म्हणजे x ची किंमत निघाली 4,000. आता मधुकरचा वाटा किती होता मित्रांनो? तर 2. प्रमाण किती होतं? 2. म्हणजे 2x बरोबर 2 गुणिला 4,000 म्हणजेच किती उत्तर येईल? 8,000. मधुकरला किती रुपये मिळतील? तर 8,000. 70 गणित पहा मित्रांनो. पी केंद्र असलेल्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा 16 आहे, तर वर्तुळाची त्रिज्या किती? आता सर्वात मोठी जीवा वर्तुळाची कोणती राहते? तर ती राहते व्यास, आणि व्यास असेल 16 सेमी, तर त्रिज्या ही व्यासाच्या निम्मे राहते, म्हणजेच किती राहील? 8 सेमी. त्यानंतर 71 नंबरचा गणित पहा. घातांकाचा नियम आपल्याला माहित असेल. ए चा घातांक 0 बरोबर 1 किंमत राहते. म्हणजेच इथे किंमत कशी? 4 चा घातांक 0 किंमत 1, 5 चा घातांक 0 किंमत 1, 6 चा घातांक 0 किंमत 1, आणि त्याचप्रमाणे 4 चा घातांक 1 0 किंमत 1 गुणिला 5 चा घातांक 0 किंमत 1, 6 चा घातांक 0 किंमत 1. आता पहा 1 2 3 बेरीज झाली 3, आणि 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजेच 1, म्हणजे किंमत किती होईल? तर 3. उदाहरण 71 याचं उत्तर काय राहील मग? 3 नंबरचं. 72 नंबरचं उदाहरण पहा मित्रांनो. 20 मजूर 14 दिवसात 800 खेळणे तयार करतात, तर 7 मजूर 15 दिवसात किती खेळणे तयार करतील? पहा 20 मजूर 14 दिवसात 800 खेळणे तयार करतात, तर 7 मजूर 15 दिवसात किती खेळणे तयार करतील? तिरपा गुणाकार करा. x गुणिला 20 गुणिला 14 बरोबर 7 गुणिला 15 गुणिला 800. आपल्याला x ची किंमत काढायची. x इकडे ठेवा आणि डाव्या बाजूची उजव्या बाजूला संख्या न्या, म्हणजे इथे भागाकारात येईल. पहा 20 एक 20 आणि 20 न जर याला भाग दिला तर उत्तर किती येईल मित्रांनो? 40. आता इथे पहा 14 एक 14, 7 एक 7, 7 दोन्ही 14. नंतर पुन्हा भाग जाते 2 एक 2 आणि इथं 20. म्हणजे x बरोबर 15 गुणिला किती उरले? 20. 15 गुणिला 20, 15 दोन्ही 30 म्हणजेच 300. तर 7 मजूर 15 दिवसात किती खेळणे तयार करतील? तर 300 खेळणे तयार करतील. 73 नंबर उदाहरण पाहूया. अथर्वने 5,000 रुपयाचा तो सोफा 6,500 रुपयांना विकला, तर त्याला व्यवहारात शेकडा नफा किती? पहा 5,000ची वस्तू 6,500 रुपयाला विकली, म्हणजेच इथे नफा व्यवहारात काय झाला? फायदा झाला. म्हणजे किती रुपये झाले? 1,500 रुपये. आता 5,000ला 1,500 रुपये मिळतात, तर 100 रुपयाला किती रुपये मिळतील? सूत्राच्या भानगडीत पडण्यापेक्षा मित्रांनो सरळ सरळ ही पद्धत यूज केली तर लवकरात लवकर उत्तर निघेल. कारण प्रत्येक वेळेस सूत्र आठवेल या पद्धतीने जर आपण केलं तर फास्ट गणित सोडवता येईल. तर पहा तिरपा गुणाकार करा. x गुणिला 5,000 आणि 1,500 गुणिला 100. x बरोबर 1,500 गुणिला 100 भागिला 5,000. एक हे शून्य कटले, हे शून्य. आता उरले किती? तर x बरोबर 150 भागिला 5, म्हणजे इथे उत्तर किती येईल मित्रांनो? 30. 5 जर 150ला भागितलं किती उत्तर येईल? 30. म्हणजेच इथे त्याला किती टक्के नफा झाला? तर 30% नफा झाला. 74 गणित पाहूया मित्रांनो. 280 मीटर लांबीची रेल्वे 126 किमी वेगाने एका खांबास किती वेळास ओलांडेल? मित्रांनो रेल्वेचं कोणतंही गणित आलं तर हे सूत्र मात्र विसरायचं नाही. वेग 5/18 बरोबर अंतर.
पहा, हे सूत्र जर ज्याला माहीत असेल त्याला रेल्वेचे जवळपास सगळेच गणित येतात. पहा, वेळ किती आहे तर वेळ काढायची आहे. वेग किती आहे 126 518, अंतर 280. आता 18 न 18 एक 18, 18 साती 126, म्हणजे वेळ बरोबर 7×5 = 35. हे 35 इथे भागाकारात येईल मित्रांनो. इथे भागाकारात येईल. आता वेळ बरोबर 35 न जर 280 ला भाग दिला तर मित्रांनो 8 उत्तर येते. आणि म्हणून 280 लांबीची रेल्वे ताशी 126 वेगाने गेली तर एका खांबास किती वेळास ओलांडेल तर 8 सेकंदात. मित्रांनो, रेल्वेचं कोणतंही गणित असो, हे सूत्र मात्र विसरायचं नाही. वेळ वेग 5/18 बरोबर अंतर, आणि त्यात किंमत टाकून द्यायच्या, नंतर मग क्रिया करत राहायची. हे सूत्र माहीत असल्यावर रेल्वेचे कोणतेही गणित येते. एकच सूत्र लक्षात ठेवायचं. दुसरे 10 खूप सूत्र लक्षात ठेवले की कन्फ्यूज होते माणूस. त्यामुळे प्रत्येक वेळेस हेच सूत्र वापरून आपण गणित सोडवायला पाहिजे. 75 वरील पहा मित्रांनो, एका बॅगेत 75 रुपये किमतीची 75 रुपयात 25 पैसे आणि 50 पैशाची समान नाणी आहेत. तर 25 पैशाची नाणी किती? इथे 25 पैसे पाहिजे होते. 25 पैशाची नाणी किती? आता हे गणित सोडवताना काय करायचंय? पहिले 75 रुपयाचे पैशात रूपांतर करा, कारण एकक सारखे पाहिजेत. म्हणजे 75 रुपयाचे जर पैशात रूपांतर केलं तर 7000 पैसे, 7500 पैसे येते. आता पहा, 25 पैशाची आणि 50 पैसे समान नाणी आहे. म्हणजे x 25x 50x बरोबर 7500, कारण एकूण किंमत किती आहे 7500, 75 रुपये. म्हणजे इथे किती होईल 25 आणि 50 किती झाले 75. आता x ची किंमत काढायची आपल्याला. 7500 भागीला 75, x बरोबर 75 × 75, म्हणजे किती उरले तर 2 शून्य उरले. x बरोबर किती किंमत आली 100. आता हे मित्रांनो 25 पैशाची नाणी किती राहतील मग? 25 पैशाची नाणी 100 नाणी, आणि 50 पैशाची नाणी 100च, कारण इथे सरळ लिहून आहे, पण समान नाणी आहे. म्हणजे 25 पैशाची नाणी 100 राहतील आणि 50 पैशाची नाणी 100 राहतील. जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं, 25 पैसे 100 नाणी म्हणजेच किती रुपये 25 रुपये, आणि 50 पैशाची 100 नाणे म्हणजेच किती 50 रुपये. एकूण किंमत किती व्हायली 75 रुपये. म्हणजे हे लक्षात ठेवा की 25 पैशाची नाणी किती राहतील तर 100. 76 गणित पहा मित्रांनो, चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे तर त्याची बाजू किती? आता यामध्ये चौरसाचा कर्ण दिलेला आहे. चौरसाचा कर्ण दिलेला आहे. पहा, चौरसाचा कर्ण हा चौरस आहे आणि याचा कर्ण दिलेला आहे 10. कर्ण दिलेला आहे 10. तर आपल्याला बाजू काढायची. आता ही बाजू x जर असेल तर ही बाजू सुद्धा x राहील, कारण चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात समान. आता इथे चौरसाचा इथे कोन जो असतो तो काटकोन असतो, आणि म्हणून पायथागोरस थेरमनं काय होईल तर x चा वर्ग पहिल्या बाजूचा वर्ग दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. कर्णाचा वर्ग किती 10 चा वर्ग, कारण कर्ण 10 दिलेला आहे. x वर्ग आणि x वर्ग 2x वर्ग, म्हणजे 10 चा वर्ग किती तर 100. आता x वर्ग बरोबर 100 भागीला 2, म्हणजेच इथे किती येईल x वर्ग बरोबर 50. x वर्ग बरोबर 50. x बरोबर वर्गमुळात 50. आता x बरोबर वर्गमुळात 50 आपल्याला असे लिहिता येईल 25 गुणिले 2. x बरोबर आता पहा 25 चा वर्गमूळ किती तर 5, आणि वर्गमुळात हे 2 राहतील, कारण वर्ग 2चं वर्गमूळ निघत नाही. म्हणजेच 5 वर्गमुळात 2 ही किंमत त्या बाजूची येईल. इथे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर राहील. तर
तर मित्रांनो, आज आपण गणितीय विषयाचे स्पष्टीकरण पाहिले आहे. उद्या आपण बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तसेच प्रत्येक रविवारी माझ्या वाडीकर गायडन्स पॉइंट या यूट्यूब चॅनलद्वारे मोफत पीडीएफच्या माध्यमातून पोलीस भरती सराव पेपर आयोजित केले जाते. तरी अधिक माहितीसाठी माझा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे. गरज भासल्यास आपण संपर्क साधावा आणि पेपर दर रविवारचा द्यायचा असेल तर व्हॉट्सअप नंबरवर पेपर देण्यात येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.